आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. परभणी शहरात ईद उल फित्र उत्साहात साजरा. सुमारे एक महिना पवित्र रमजान महिन्यानिमित्त चाललेल्या उपस्थिती आज दिनांक 21 मार्च शनिवार रोजी सांगता झाली. मुस्लिम समाज बांधवासाठी रमजान महिना विशेष महत्त्व आहे. त्यानिमित्त आज दिनांक 21 मार्च शनिवार रोजी रमजान ईदच्या दिवशी परभणी शहरातील ईदगाह मैदानावर लाखोच्या संख्येने मुस्लिम समाज बांधवांनी सामूहिक नमाज पठण केली. यावेळी जगात सर्वत्र शांतता नांदू दे, समृद्धी येऊ दे अशी प्रार्थना नमाजनंतर मुस्लिम समाज बांधवांनी अल्लाहकडे केली. सेलू शहरात ईद उल फित्र उत्साहात साजरा. मुस्लिम समाजात सर्वात पवित्र मानला जाणारा रमजान महिन्याच्या समाप्तीनंतर आज दिनांक 21 मार्च शनिवार रोजी सेलू शहरातील नूतन रोड स्थित ईदगाह मैदानात ईद उल फित्र निमित्त हजारोच्या संख्येने मुस्लिम समाज बांधव एकत्रित येऊन सामूहिक नमाज पठण केली. ईदची नमाज मौलाना हाजी तजम्मुल अहमद खान साहब कासमी यांनी सकाळी 8 वाजता पठण करून नमाजनंतर देशातील सुख शांती, समाजात ऐक्य निर्माण होण्यासाठी अल्लाहकडे प्रार्थना केली. ईदच्या नमाजनंतर मुस्लिम समाज बांधवांनी एकमेकांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी राजकीय पुढाऱ्याकडून स्वागत कक्ष उभारून मुस्लिम बांधवांना पुष्पगुच्छ देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी साईबाबा बँकेचे अध्यक्ष हेमंतराव आडळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी दीपक वाघमारे, नूतन शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर सत्यनारायण लोया, सेलू तालुका खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष मुकेशराव बोराडे, माजी नगराध्यक्ष विनोदभाऊ बोराडे, नगराध्यक्ष मिलिंद सावंत, उपनगराध्यक्ष साईराज बोराडे, नगरसेवक मनीषभाऊ कदम, प्रभाकर सुरवसे, मारुती चव्हाण, प्रशांत ठाकूर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ईदगाह मैदानावर ईदची नमाज पठण करण्यासाठी आलेल्या सर्व मुस्लिम समाज बांधवांनी हजरत सय्यद शहाबुद्दीन औलिया यांच्या दर्गावर फुलांची चादर चढवून दर्गा परिसरातील कब्रस्तानात आपल्या स्वर्गवासी परिजनांच्या समाधीवर जाऊन दुरूद फातिहा पठण करून पुष्पगुच्छ वाहिले. बोरी पोलिसांच्या कारवाईत 1 लाखांचा मुद्देमाल जप्त. महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेल्या गुटखा व तत्सम पदार्थांच्या वाहतुकी प्रकरणी बोरी पोलिसांनी 2 आरोपीवर गुन्हा दाखल केला असून त्यापैकी 1 आरोपीस ताब्यात घेण्यात आले आहे. या कारवाईत एकूण 1,01,72 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दिनांक 20 मार्चच्या सायंकाळी 7:30 वाजेच्या सुमारास कुंभारी ते वागी बोबडे रस्त्यावर कुंभारी येथील कालव्याच्या पुलाजवळ ही कारवाई करण्यात आली. आरोपी वैभव मधुकर खेडकर वय 29 वर्ष राहणार झरी जिल्हा परभणी व सोपान सुरेश डोंबे राहणार अकोली तालुका जिंतूर यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यापैकी एका आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून प्रीमियम राजनिवास सुगंधित पान मसाला, ZN-01 जाफरानी जर्दा, केसरयुक्त विमल पान मसाला तसेच तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. यासोबतच MH-22 BF 4681 क्रमांकाची होंडा शाईन मोटरसायकल ही जप्त करण्यात आली. या प्रकरणी पोलीस स्टेशन बोरी येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 69/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता तसेच अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई API रामेश्वर धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली PSI SM थोरवे, PSI महादेव गायकवाड, सिद्धार्थ कोकाटे, अनिल शिंदे, राम दंडवते व राजेश जटाळ यांच्या पथकांनी केली असून पुढील तपास PSI महादेव गायकवाड करीत आहे. कौसळी गावात ईद उल फित्र आनंदात साजरा. जिंतूर तालुक्यातील कौसळी येथे आज दिनांक 21 मार्च शनिवार रोजी रमजान ईदचा पवित्र सण मोठ्या उत्साहात आनंदात
आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच गावात सणाचे उत्साही वातावरण निर्माण झाले होते. मुस्लिम बांधवांनी नवीन वेशभूषा परिधान करून अत्ताराचा सुगंध दरवळत ईदगाह मैदानाकडे प्रस्थान केले. सकाळी 8:45 वाजता ईदगाह मैदानावर मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव एकत्रित जमले आणि अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सामूहिक नमाज पठण करण्यात आली. नमाजापूर्वी मौलाना शेख इर्शाद यांनी आपल्या प्रभावी बयानातून रमजान महिन्याचे महत्त्व, संयम, त्याग, दानधर्म आणि मानवतेचा संदेश यावर सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी समाजात एकोपा, शांतता आणि परस्पर सहकार्य वाढविण्याचे आवाहन केले. त्यानंतर मौलाना शेख बिलाल यांच्या मार्गदर्शनाखाली नमाज पठण करण्यात आली. नमाजानंतर सर्वांनी एकत्रितपणे देशाच्या प्रगतीसाठी, समाजातील शांततेसाठी आणि सर्वांच्या सुख समृद्धीसाठी सामूहिक दुआ प्रार्थना केली. नमाज संपल्यानंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना आलिंगन देत ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या. लहान मुलांमध्ये विशेष आनंदाचे वातावरण दिसून आले. त्यांनी नवीन कपडे घालून एकमेकांसोबत खेळत आणि गोड पदार्थाचा आस्वाद घेत सणाचा आनंद लुटला. मानवत शहरात ईद उल फित्र उत्साहात साजरा. पवित्र रमजान महिन्याच्या समाप्तीनंतर साजरा होणारा ईद उल फित्र सण मानवत शहरात मोठ्या उत्साहात व आनंदात आणि धार्मिक वातावरणात साजरा करण्यात आला. महिनाभर चाललेल्या रोजा, नमाज, तरावी आणि कुराण पठणानंतर ईदच्या दिवशी मुस्लिम बांधवांनी एकत्रित येत अल्लाहचे आभार मानले. मानवत शहरातील उक्कलगाव परिसरातील मोठ्या ईदगाह मैदानावर आज दिनांक 21 मार्च शनिवार रोजी सकाळी 8:45 वाजता हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्रित येऊन ईदची नमाज पठण केली. ईदची नमाज मौलाना हमीद साहब यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यानंतर सामूहिक दुआ प्रार्थना करण्यात आली. या प्रार्थनेमध्ये देशाच्या प्रगतीसाठी, राष्ट्रीय एकात्मतेसाठी, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी तसेच चांगल्या पावसासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. यावेळी मौलाना सलीम साहब यांनी आपल्या संदेशातून शांतता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश दिला. धर्म म्हणजे केवळ उपासना नसून चांगले आचरण, शेजाऱ्याची काळजी घेणे आणि गरजूंच्या मदतीला धावून जाणे होय, असे त्यांनी स्पष्ट केले. नमाजनंतर मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळा भेट देत ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या. लहान मुलापासून ते ज्येष्ठापर्यंत सर्वांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. विशेषतः लहान मुलांनी नवीन कपडे परिधान करून ईदी घेण्याचा आनंद लुटला. भीम जयंती समितीच्या स्वागत अध्यक्षपदी मिलिंद सावंत तर अध्यक्षपदी सुबोध काकडे. सेलू येथील शासकीय विश्रामगृहात आज दिनांक 21 मार्च शनिवार रोजी मुख्याध्यापक सिद्धार्थ येडके यांच्या अध्यक्षतेखाली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आयोजित करण्यासंदर्भात बैठक संपन्न झाली. या बैठकीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीची कार्यकारिणी गठीत करण्यात आली. शिरूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष मिलिंद सावंत यांची स्वागत अध्यक्षपदी तर नगरसेवक सुबोध काकडे यांची जयंती समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. इतर कार्यकारिणीत कार्याध्यक्षपदी सुनील हिवाडे, उपाध्यक्षपदी सुनील धापसे, सचिवपदी प्रवीण धापसे, कोषाध्यक्षपदी विकास धापसे, सहसचिवपदी अमित धापसे, संघटकपदी दत्ता तांबे, सल्लागारपदी बबन शिरसाट, गोविंद काळे, गोविंद भदरगे, खंदारे मामा, रवी अवचार तर वैचारिक आणि सांस्कृतिक समितीत मुख्याध्यापक सिद्धार्थ येडके, सुरेश रणखाम, माजी मुख्याध्यापक के.व्ही. वाघमारे, डॉक्टर सुरेश हिवाडे सर, मुक्तिराम वावडे, गजानन साळवे, विलास साळवे, अवचार, बाईकराव यांची निवड करण्यात आली. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती विविध उपक्रमांनी साजरी केली जाणार आहे.